आज जर कोणी हिप्नॉसिस म्हटलं तर सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात येतो शैतानमधला तो बिस्किट खायला घालून वशीकरण केलेला सीन. पण हिप्नॉसिस ही एक थेरपी सुद्धा आहे हे माझ्यासारखंच खूप कमी लोकांना माहिती आहे. थेरपी म्हणजे एक उपचार पद्धती जिथे कुठेही औषध वापरलं जात नाही. जे सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी सुद्धा पेन आहे बॉडीमध्ये. मग ते का? मग त्याचं उत्तर आपण मुळामध्ये जाऊन शोधतो. कारण मनाला सगळं माहिती आहे. जी लोक तयार आहेत, इच्छित आहेत स्वतःवर काम करण्यासाठी, त्यांच्यावरच हिप्नोथेरपिस्ट काम करतो. सो संमोहन आणि वशीकरण ह्याच्यामधला नेमका डिफरन्स काय? संमोहन शास्त्र हे परवानगीने होतं आणि वशीकरण हे परवानगी शिवाय होतं. कन्सेंट हा मुख्य. कन्सेंटमुळे ते डिफर करतं की आम्ही परवानगी शिवाय चालूच करत नाही. सिस्टम हे सगळं सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. आपण श्वास घेताना विचार नाही करत आहे, ते ऑटोमॅटिकली होत आहे. बरोबर. सो एनिथिंग विच इज ऑटोमॅटिक इज सबकॉन्शियस माइंड. इनव्हॉलंटरी ऍक्शन सगळ्या सबकॉन्शियस माइंड. ॲब्सोल्युटली. प्रॉपर सर्टिफिकेशन आहे का? ओके. कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी शिकले आहेत का? जेन्युइन थेरपिस्ट हा मागे लागत नाही. मॅम मला अजून सांगा की हिप्नोथेरपी ही अजून कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम्ससाठी वापरू शकतो आपण? मन आहे जिकडे जिकडे तिथे तिथे हिप्नोथेरपी वापरू शकतो. सो हिप्नोथेरपी ही एक सायंटिफिकली प्रूव्हन थेरपी आहे. हॅलो, नमस्कार मित्रमंडळी. मी डॉक्टर परीक्षित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो रिकाम चॅटच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आज जर कोणी हिप्नॉसिस म्हटलं तर सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात येतो शैतानमधला तो बिस्किट खायला घालून वशीकरण केलेला सीन. पण हिप्नॉसिस ही एक थेरपी सुद्धा आहे हे माझ्यासारखंच खूप कमी लोकांना माहिती आहे. सो आज आपल्या पॉडकास्टचा उद्देश आहे हिप्नॉसिस थेरपी व त्याचे वेगवेगळ्या फायद्यांबद्दल इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि त्याच्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत स्वाती सुळे मॅडम. मॅडम इंटिग्रेटेड क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहेत. ठाण्यामध्ये गेले 7 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. सो त्यांना भरपूर प्रश्न आज आपण विचारणार आहोत. मॅडम तुमचं खूप स्वागत आहे रिकाम चॅटच्या फॅमिलीकडून. थँक्यू सो मच डॉक्टर परीक्षित इथे बोलवल्याबद्दल आणि ह्या विषयाला हात घातल्याबद्दल. थँक्यू सो मच. सो सगळ्यात पहिला प्रश्न, हिप्नोथेरपी काय आहे? व्हॉट इज हिप्नोथेरपी? ओके, तर हिप्नोथेरपी काय आहे या प्रश्नाचं उत्तर मी 3 भागांमध्ये देऊ इच्छिते. पहिलं समजून घेऊया थेरपी म्हणजे काय. ओके. थेरपी म्हणजे एक उपचार पद्धती जिथे कुठेही औषध वापरलं जात नाही. म्हणजे कोणतेही केमिकल ड्रग्स तुमच्या मेडिसिन नाही आहे. दॅट इज थेरपी. ओके. आता हिप्नोथेरपीमध्ये दुसरा भाग म्हणजे हिप्नॉसिस. बरोबर. हिप्नॉसिस हा शब्द डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी 1841 जगापुढे आणला. हा ग्रीक शब्द आहे आणि त्याला जर आपण ट्रान्सलेट केलं इंग्लिशमध्ये तर त्याला म्हणतात नर्वस स्लीप. ओके. म्हणजे एक अशी झोप जी थोडीशी नर्वस आहे. नर्वस आणि स्लीप ह्या 2 शब्दांकडे जर आपण बघितलं तर एक वेगळी अवस्था म्हणजे ती मनाची, शरीराची. कारण स्लीप म्हटलं की शरीर पण आलं. बरोबर. नर्वस म्हटलं की मनही आलं. बरोबर. तर हिप्नॉसिस हा एक ग्रीक शब्द आहे आणि जिकडे तुमची मानसिक अवस्था थोडीशी वेगळी म्हणजे तुमची जागरूकता थोडी वेगळी होते. ह्या जागरूकता जेव्हा ही वेगळी होते त्यावेळेला कंट्रोल जातो अवचेतन मनाकडे म्हणजे सबकॉन्शियस माइंडकडे. ओके. आणि हिप्नोथेरपिस्ट म्हणजे संमोहनशास्त्र तज्ज्ञ बरोबर ह्या अवस्थेचा फायदा घेऊन ज्या व्यक्तीला स्वतःवर काम करायचंय, त्याची इच्छा आहे, त्याला काही प्रश्न विचारून मुळापर्यंत जातो. त्याला म्हणतात हिप्नोथेरपी. ओके. आणि ही हिप्नोथेरपी ही फक्त मनावर नसते तर ती आपल्या शरीराभोवती जे कोश आहेत, वेगवेगळे सटल बॉडीज आपण जे म्हणतो की मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, एनर्जी बॉडी आणि फिजिकल बॉडी म्हणजे कारण देह, सूक्ष्म देह, ऊर्जा देह आणि शरीर. ओके. ह्या चौघांशीही मन सतत संवाद साधत असतो. राईट. आणि हिप्नोथेरपिस्ट त्या ऑल्टर्ड स्टेट ऑफ अवेअरनेस म्हणजे त्या वेगळ्या झालेल्या अवस्थेचा, जागरूकतेचा फायदा घेऊन प्रश्न विचारतो क्लायंटला आणि तिथून त्याची उत्तरं यायला सुरुवात होतात. अच्छा. आणि हिप्नोथेरपीचा उद्देश हा आहे की तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे त्याची उत्तरं मुळापर्यंत नेऊन सोडतात.
त्याच्यामुळे हा अतिशय सुरक्षित अशी ही थेरपी आहे, जिथे कोणतंही औषध न वापरता सहज सुरक्षितपणे तुम्ही एक वेगळी जागरूकता स्वतःमध्ये आणता. स्वतःचा तुमचा एक वेगळ्या प्रकारचा विकास व्हायला लागतो. ओके. सो तुम्ही मगाशी म्हणलात की हिप्नोथेरपी हे मुळापासून त्या माणसाकडनं उत्तर काढून घेतं. सो इन शॉर्ट आपल्या प्रॉब्लेमचं उत्तर आपल्याकडेच असतं, ते फक्त तुम्ही काढून घेता मुळापासून किंवा त्या स्टेटमध्ये नेऊन. हां, आता मी काढून घेते का मी प्रश्न विचारते आणि उत्तर कोण देतं? आपोआप येतं. राईट. सो आम्ही असं म्हणतो थेरपी ही थेरपिस्ट शिवाय पण होते, कारण तिथे जो थेरपिस्ट म्हणून जो व्यक्ती बसलाय त्याचं स्किल आहे प्रश्न विचारणं, योग्य प्रश्न विचारणं. उत्तर देण्याचं काम हे तो व्यक्ती करतो ज्याला त्याची उत्तरं आपोआप मिळायला लागतात. तो कोणत्या स्टेटला चालला आहे, कोणत्या डेप्थमध्ये चालला आहे, किती गहिरा चालला आहे, ओके, तिथे ती उत्तरं मिळायला लागतात. त्याच्यामुळे हिप्नोथेरपी ही जी थेरपी आहे ही सिम्पटमवर काम नाही करत. सिम्पटम हे वरती दिसणारं एक स्वरूप आहे. ओके. म्हणजे ताप आलाय, पण ताप शरीरामध्ये आलाय ना, मनात ताप का आलाय? ताप हा मराठीमध्ये म्हटलं ताप झालाय. राईट राईट राईट. म्हणजेच काय, मला कुठेतरी खूप राग आलाय का कशाचा? राईट. ताप झालाय. राईट. कारण भरपूर असतील, बरोबर, पण ताप आलाय. आणि बरेच वेळा ज्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरी सुद्धा पेन आहे बॉडीमध्ये. मग ते का? मग त्याचं उत्तर आपण मुळामध्ये जाऊन शोधतो, कारण मनाला सगळं माहिती आहे. बरोबर आहे, बरोबर. सो हिप्नोथेरपी ही मनावर होते. जी लोक तयार आहेत, इच्छित आहेत स्वतःवर काम करण्यासाठी, स्वतःच्या आतमध्ये बघण्यासाठी, त्यांच्यावरच हिप्नोथेरपिस्ट काम करतो. अच्छा, ओके ओके. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल विश्वास असला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला एक इच्छा असली पाहिजे की मला त्याच्या थ्रू काहीतरी आन्सर पाहिजे, अगदी तर ते वर्क करणार. अगदी. म्हणजे बरेच वेळा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे का? तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का? बरोबर. आणि तुम्हाला मी जे काम करणार आहे त्याच्यावर विश्वास आहे का? तर त्याचा इफेक्ट, तर आपण पुढे जाऊया. बरोबर बरोबर. राईट. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो आता मगाशी तुम्ही संमोहन शास्त्रज्ञ म्हणाला तुम्ही. सो संमोहन आणि वशीकरण ह्याच्यामधला नेमका डिफरन्स काय? संमोहन या शब्दाची जर आपण फोड केली, सम म्हणजे दोन, मोहन म्हणजे कृष्ण. ओके. जेव्हा दोन शक्ती एकत्र येऊन तुमच्या आतमधल्या मोहनाला म्हणजे तुमच्या कृष्णाला, भगवंताला दाखवतात, ते शास्त्र म्हणजे संमोहन शास्त्र. ओके ओके. संमोहन हे परवानगीने होतं. आय विल से की हे वेस्टर्न आहे, वेस्टर्न हिप्नॉसिस आहे. अच्छा. कारण तिथे परवानगीशिवाय काहीच नाही होणार. वशीकरण हे परवानगीशिवाय होतं. म्हणजे मी कोणाचीही परवानगी घेत नाही आणि मी कोणाच्या तरी मनाचा ताबा घेतोय. बरोबर. त्याच्यामुळे संमोहन शास्त्र आणि वशीकरण मधला हा मूलभूत फरक आहे की संमोहन शास्त्र हे परवानगीने होतं आणि वशीकरण हे परवानगीशिवाय होतं. कसं आहे डॉक्टर परीक्षित, साधन आपल्या हातामध्ये आल्यावर ते साधन कसं वापरायचं, म्हणजे माझ्याकडे अग्नी प्रज्वलित करण्याचं साधन आहे, कला आहे. मग त्या अग्नी प्रज्वलित केल्यानंतर मी एखाद्याच्या घराची चूल पेटवायची की एखाद्याचं घरच पेटवायचं? समज. हा अगदी मी साध्या सोप्या भाषेत सांगेन की संमोहन शास्त्र आणि वशीकरण मधला फरक आहे. राईट राईट राईट. सो आपण असं म्हणू शकतो का की संमोहन आणि वशीकरण हे सिमिलर गोष्टी आहेत किंवा सेम गोष्ट आहे, पण फक्त त्याच्यात इन्व्हॉल्व जी प्रोसेस आहे त्याच्यातले जे कन्सेंट आहे, कन्सेंट हा मुख्य, कन्सेंटमुळे ते डिफर करतं. आणि मी जे वापरते, मी इंटिग्रेटेड क्लिनिकल हिप्नोथेरपी वापरते, त्याच्यामध्ये भरपूर टेक्निक्स वापरते. म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रोक्त पद्धती आहेत ज्या मी, जो इश्यू आहे त्या इश्यूला मी कोणती आज टेक्निक वापरणार, कशी मी त्या इश्यूमध्ये त्या जो व्यक्ती घेऊन आलाय एखादा प्रॉब्लेम, त्याला मी कसं जाणार,
त्या प्रत्येक सेशनमध्ये मी वेगळी टेक्निक वापरते. सो असे काही प्रिस्क्रिप्शन्स आहेत का की असा प्रॉब्लेम आहे तर त्याला हे टेक्निक्स वापरले पाहिजे असा एक जे मी शिकली आहे त्याच्यामध्ये आम्ही डेफिनेटली तसं वापरतो की मला ही टेक्निक वापरायची. पण संमोहन म्हणजे त्या ट्रान्समध्ये नेण्यापर्यंतची जी ही आहे प्रोसेस ती सेमच आहे जी आम्ही वापरतो. राईट राईट. प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. बरोबर. पण इथे मूलभूत हे आहे की आम्ही परवानगी शिवाय चालूच करत नाही. म्हणजे मी फॉर्म भरून घेते, सही घेते, पण प्रत्येक सेशनच्या अगोदर माझा पहिला प्रश्न असतो की मला परवानगी आहे का. ओके. सो आता हिप्नोथेरपी ह्याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का काही गैरसमज जे लोकांना आहेत आणि ते तुम्ही दूर करू इच्छिता? भरपूर आहेत. आणि मला असं वाटतं की काही लोक अनुभव जे काही म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं, मग सोनं चोरलं, चेन चोरली, किंवा मी कोणत्या तरी शोला गेलो तिथे मला काहीतरी असं त्यांनी करायला लावलं, म्हणजे ग्रुप स्टेज शोवर वगैरे. तर हे जे बोललं गेलंय आणि पसरवलं गेलं आहे ते त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि त्याच्यामुळे गैरसमज झालेले आहेत. कोणी माझ्या मनाचा ताबा तर घेत नाहीये ना. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर किती सहजरित्या आपण आपलं शरीर डॉक्टरच्या हाती देतो. बरोबर. म्हणजे सर्जरी करताना ॲनेस्थेशिया देतो ना. बरोबर बरोबर. त्यावेळेला माहिती आहे का आपल्या शरीरावर काय चाललंय, पण तरी सुद्धा आपण देतो. पण तीच व्यक्ती मन ताब्यात द्यायला घाबरते. बरोबर. सो म्हणजे इतकं आपण मनाला जपतो. कुठेतरी ते कुठेतरी आहे मनामध्ये की नाही मला माझं मन नाही कोणाच्या ताब्यात द्यायचंय. तर ह्याचे गैरसमज आहेत आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही हा जो आज विषयाला हात घातलाय, कारण इतके फायदे आहेत. जर तुम्ही प्रॉपर जेन्युइन हिप्नोथेरपिस्टकडे गेलात तर तुम्हाला खरोखर खूप फायदे होतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या भीतीपासून ते तुमची स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक प्रगती होण्यापर्यंतचे फायदे आहेत. ओके. तर त्याच्यामुळे थोडा अभ्यास केला आणि आपण थोडासा माहिती व्यवस्थित घेतली, तुम्ही ज्यांच्याकडे जाणार आहात क्लिनिकल हिप्नोथेरपिस्टकडे, तर तुम्हाला अतिशय फायदे व्हायला लागतील. बऱ्याचशा मोठ्या शहरांमध्ये आता मात्र क्लिनिकल हिप्नोथेरपी हे रेग्युलर म्हणजे पार्ट ऑफ लाईफ झालेलं आहे. अच्छा. म्हणजे माझ्याकडे आज मी 7 वर्ष जे तुम्ही म्हणालात तसं सेंटर चालू आहे. माझ्याकडे अगदी म्हणजे 12 वर्षाच्या मुलांपासून ते 62 वर्षाच्या माणसांपर्यंत माझ्याकडे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज घेऊन येत असतात. आणि सुरू आहे त्याच्याबद्दलची माहिती सुरू आहे, पण अजून ती पोचणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणाले की नाही, हिप्नोथेरपीचे जे गैरसमज आहेत ना ते दूर करणं आवश्यक आहे. आणि हा एक खूप मोठा तुम्ही आज संवाद साधलाय त्याबद्दल. मॅम मला सांगा, तुम्ही म्हटलं जेन्युइन क्लिनिकल हिप्नोथेरपिस्टकडे जा, तर जेन्युइन क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट कसा ओळखायचा? सर्वात महत्त्वाची गोष्ट तर प्रॉपर सर्टिफिकेशन आहे का. ओके. कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी शिकले आहेत का, त्या इन्स्टिट्यूटबद्दलची पण तुम्ही माहिती घेऊ शकता. किती म्हणजे काही वेळा लेवल्स असतात, म्हणजे 2 दिवसात होणारी गोष्ट नाही आहे ही शिकण्यासारखी. बरोबर. म्हणजे आज मी जिथे शिकली, मी 5 लेवल्स केल्यात. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी ह्याच्यामध्ये. अच्छा, ह्याच्यात पण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन? मी हे ग्रॅज्युएशन 5 लेवलचा प्रोग्राम केला. त्याच्यानंतर 6 मॉड्यूल्स मी पोस्ट ग्रॅज्युएशन नेदरलँड्सच्या एका युनिव्हर्सिटीमधनं केलं रिग्रेशन थेरपीमध्ये. तर पहिली गोष्ट तर म्हणजे सर्टिफिकेट बघा तुम्ही. दुसरी गोष्ट त्या थेरपिस्टची जागा कशी आहे, हायजीन कसं आहे. कारण थेरपी ही मन आणि सटल बॉडीजवर होत असते. त्याच्यामुळे तुम्ही तो परिसर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कसं आहे, वाइब्स कशा आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेन्युइन थेरपिस्ट हा मागे लागत नाही. म्हणजे एकदा सेशन झालं की पुढच्या अपॉइंटमेंट आम्ही देतो. जर त्या अपॉइंटमेंटला तो क्लायंट आला नाही तर पुन्हा कधी आम्ही फॉलोअप करत नाही. मागे लागायचं नाही. ओके. कारण कुठपर्यंत त्याच्या अवचेतन मनामधला प्रवास आहे तो त्याला माहिती आहे आणि त्याला माहिती आहे. ओके.
त्याच्यामुळे आम्ही इंटरफिअर करायला जात नाही, माहिती देतो. तर जेन्युइन क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट हा तुम्हाला माहिती देईल, थेरपी करेल, त्याच्यानंतर तो डिटॅच होईल. शक्यतो आम्ही पर्सनल रिलेशनशिप डेव्हलप नाही करत. अच्छा, पेशंट्स बरोबर. कॉन्फिडेन्शियालिटी हे महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही ही एका प्रकारची सर्जरीच आहे ना. बरोबर. तर तिथे काय ओपन होईल, बऱ्याचशा सेन्सिटिव्ह गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित जागा आहे का, ही व्यक्ती मला समजून घेणार आहे का. बरोबर. तो एक ट्रस्ट असला पाहिजे. तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की मागे लागतोय का ही व्यक्ती माझ्या सतत. म्हणजे तो बिझनेस म्हणून करतायत की फॉर सर्व्हिस करतायत, त्याच्यात फरक आहे. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. आता आपण बोलतोय तर मला अजून एक प्रश्न पडतोय, वशीकरण जेव्हा तुम्ही म्हणलात की विदाऊट कन्सेंट केलं जातं, पण वशीकरण जर कोणत्या माणसावर केलं असेल तर एक क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट त्या वशीकरणाला अंडू करू शकतो का? पहिली गोष्ट तर वशीकरण केलंय का हे कोणालाच माहिती नाही, पण अवचेतन मनाला माहिती असतं. बरोबर. सो त्याच्यामुळे जर ते केलं असेल तर ते आपोआप समोर येतं. त्याच्यामुळे ते आपोआपच येतं. म्हणजे काही वेळेला समोर येतं, पण त्याला अंडू करता येतं का? म्हणजे ते वशीकरणामधनं त्या माणसाला बाहेर काढता येतं का? बऱ्याच वेळा म्हणजे होतं. ओके. कारण आपण शेवटी सटल बॉडीजवर काम करतो आणि मनाला सगळं माहिती असतं. म्हणजे मी जेव्हा एक प्रश्न विचारते, फॉर एक्झाम्पल मला बॉडीमध्ये पेन होत आहेत आणि ज्याचं कारण काहीच माहिती नाही आहे, असा जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतो त्यावेळेला मी पहिलं सेशन हेच करते की तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये काही दुसऱ्यांच्या ऊर्जा आहेत का. आणि जेव्हा मी ते सेशन चालू करते त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्या दुसऱ्या ऊर्जा समोर येतात. ओके. ऑफकोर्स इथे मी पूर्ण पाय जमिनीवर ठेवून एक वाक्य बोलीन की हिप्नोथेरपिस्टची त्याची ताकद किती आहे त्याच्यावर देखील त्या ऊर्जा बाहेर येतात. बरोबर. त्याच्यामुळे काही वेळेला त्या लगेचच येतील, काही वेळेला दुसऱ्या सेशनमध्ये येतील, काही वेळेला त्या हट्टी असतील. पण जर ती व्यक्ती जिला काम करायचंय ती पण हट्टी असेल तर तिला त्याच्यावर काम करायचंच आहे, तर त्या सगळ्या दुसऱ्यांच्या ऊर्जा बाहेर येतातच. ओके. आणि मग आम्ही त्या टेक्निक्स वापरतो, काही प्रश्न विचारतो आणि मग कोणीही उगाचच काही करतच नाही. शेवटी सगळ्यांनाच एक प्रेम पाहिजे असतं आणि एक ॲक्नॉलेजमेंट पाहिजे असते. तर त्याचा म्हणजे पूर्ण थेरपीचा बेसच आहे प्रेम. ओके. त्याच्यामुळे जरी दुसऱ्या ऊर्जा आल्या तरी त्याला सुद्धा आपण त्यांच्यामधली शक्ती मान्य करून आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला गोष्टी बदलायला लागतात, पण येतात, होऊ शकतात. होऊ शकतात. ओके. सो मॅम मला थोडं समजावून सांगा की हिप्नोथेरपी मनावर आणि सबकॉन्शियस माइंडवर कशा प्रकारे काम करते? तुम्हाला असं विचारायचं आहे का की सबकॉन्शियस माइंड आणि मेंदू ह्यांच्यामधला संवाद? हां, म्हणजे आपण जसं म्हटलं की हिप्नोथेरपी हे सबकॉन्शियस माइंड ह्याच्यावर काम करून आपण हिप्नोथेरपीचे इफेक्ट्स मिळतात. बरोबर. सो ते काम कशा प्रकारे होतं? प्रत्येक इश्यूवर आम्ही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी जे म्हटलं, तर फॉर एक्झाम्पल मला स्पेसिफिक लोकांवरच राग येतो. असा जर एक माणूस इश्यू घेऊन हा अशा टाईपचा जो ग्रुप आहे म्हणजे अथॉरिटी फिगर आपण म्हटलं, काही प्रमुख व्यक्ती जेव्हा माझ्यासमोर येतात म्हणजे ऑफिसमधल्या, घरामधल्या, त्यांच्यासमोर त्या अशा समोर आल्या ना की मला असं काहीतरी चिडचिड होते. आता हा जेव्हा इश्यू घेऊन येतो ह्याचा अर्थ काय होतोय की कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये
अथॉरिटी फिगर म्हणजे महत्त्वाची व्यक्ती ह्याच्याबद्दलचा एक ग्रह, एक निष्कर्ष कुठेतरी लिहिला गेलाय. ओके. आता सबकॉन्शियस माइंड आपण जर म्हटलं तर ते इतकं मोठं आहे. म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्याच्यामधला फरक बघितला तर कॉन्शियस माइंड हे आपण जेव्हा जागृत आहोत तेव्हाच, जे 10 ते 12% आहे फक्त. पण ते 88 ते 90% जे राहिलेलं मन आहे ते सबकॉन्शियस आहे. आणि या सबकॉन्शियस माइंडमध्ये जसा आपला मोबाईलचा किंवा कम्प्युटरचा, लॅपटॉपचा रिकव्हरी ड्राईव्ह असतो ज्याच्यावर सतत लिहिलं जातं, बॅकअप सतत सगळं लिहिलं जातं, तसंच सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या कळत नाही तुम्हाला तरी सुद्धा होणारे जे बारीक विचार, सूक्ष्म विचार हे सतत लिहिले जातात. त्याच्यामुळे काहीतरी कधीतरी लहानपणी म्हणा किंवा आम्ही म्हणतो की 0 ते 14 हे फार महत्त्वाचं आयुष्यातलं पर्व आहे, जिकडे काहीतरी एक प्रिन्सिपल किंवा एखाद्या टीचरने काहीतरी बोललेत आणि त्यावेळेला काहीतरी राग आलाय आणि ते मी तिथे निष्कर्ष काढून ठेवलाय की सगळ्या हे मोठी ही व्यक्ती आहेत ना, ह्या अशाच आहेत, मला ह्यांना काहीतरी असं करावंसं वाटतंय. आता हा जो निष्कर्ष त्या वयात लिहिलाय तो सबकॉन्शियस माइंडमध्ये लिहिला गेलाय, स्टोअर झालाय. ज्या वेळेला त्याच्या पुढे जेव्हा 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 असे मनाला वाटणारे मोठी लोक, म्हणजे माझ्या मते जो अथॉरिटी फिगर आहे आणि तुमच्या मते जो अथॉरिटी फिगर आहे हा वेगळा असू शकतो, बरोबर, पण ऑटोमॅटिकली कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये संवाद होतो आणि मला दाथोट खावेसे वाटतात, म्हणजे हातमुळे ट्रॉमा इकडे असोसिएट करतो, होतोच. आता हा कसा होतो, म्हणजे माझे हात असे का जात आहेत, माझ्या मुठ्या का आवळल्या जात आहेत, तर पहिली बॉडी म्हणजे आपण जी म्हणू थॉट बॉडी, विचार आला, अथॉरिटी फिगर, तो विचार हा म्हणतो आपण की विचाराचं विचारचक्र चालू होतं. A thought comes with the propensity, it has a propensity to bring chain of thoughts. Right. तर ते चेन ऑफ थॉट्स येतात, विचार येत राहतात. ह्या विचारांमुळे आता मला पहिलं काय येतंय, राग येतोय. म्हणजे थॉट बॉडीकडनं इमोशन बॉडीकडे प्रवास सुरू होतो. आता इमोशन बॉडी आपल्या एनर्जी बॉडीमध्ये जी चक्र आहेत त्याच्याशी संवाद साधतात आणि त्यातली ऊर्जा घेऊन आता मन त्या सगळ्याचा प्रवास वाचत असतो आणि ब्रेनमध्ये तो संवाद टाकतो आणि आपल्या ब्रेनमधली ब्ल्यूप्रिंट ओपन होते आणि नर्वस सिस्टीमच्या थ्रू माझ्या मसल्सला आता मी किती एनर्जी द्यायची त्याप्रमाणे आपण रिॲक्ट करतो. सो सबकॉन्शियस माइंड हा कुठेतरी आपण माझ्या मते इग्नोर केलेला भाग आहे आयुष्याचा. पण आपलं श्वास घेणं, आपण खाणं, बरोबर, झोपणं, म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम हे सगळं सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. आपण श्वास घेताना विचार नाही करत आहे, ते ऑटोमॅटिकली होत आहे, बरोबर. सो एनिथिंग विच इज ऑटोमॅटिक इज सबकॉन्शियस माइंड. इनव्हॉलंटरी ॲक्शन सगळ्या सबकॉन्शियस माइंड. ॲब्सोल्युटली राईट. सुपर्ब. सो मॅम मला अजून सांगा की हिप्नोथेरपी अजून कोणत्या प्रॉब्लेम्ससाठी वापरू शकतो आपण? मन आहे जिकडे जिकडे तिथे तिथे हिप्नोथेरपी वापरू शकतो. ओके. राग येणं, मी कोणच नाही आहे, मी युजलेस आहे, मला पॉवरलेस फील होतं, मला काही शक्तीच नाही, मला कोणी विचारतच नाही आहे, ओके, मला कुठेतरी आयुष्यात अडकल्यासारखं वाटतंय, मला काही लोकांसमोर बोलता येत नाही, ओके, मला ड्रायव्हिंगची भीती वाटते, मला कुत्र्याची भीती वाटते, इथपासून ते मला जाणून घ्यायचे मी कोण आहे. ओके. म्हणजे लाईफ बिटवीन लाईफ्स. ओके. इथपर्यंतचा प्रवास, फिजिकल बॉडी, डायबिटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सरच्या सपोर्ट सिस्टीम्स आपण करू शकतो. कारण ह्याची सगळ्याची ही सिम्पटम्स आहेत. म्हणजे डायबिटीस हा सिम्पटम आहे, बरोबर. म्हणजे त्याचं मूळ हे वेगळीकडे आहे. म्हणजे ज्या वेळेला
टेलबोन ऑफ द पॅनक्रियास हॅज अ टेंडन्सी टू स्टोअर बिटरनेस. कडूपणा आयुष्यातला जेव्हा वाढतो तेव्हा इन्सुलिन प्रोडक्शन कमी व्हायला लागतं. अच्छा. मग आता आमच्याकडे जेव्हा डायबिटीसचे पेशंट येतात तर सर्वात महत्वाची गोष्ट तर कुठेही मेडिसिन बंद करू नका. मेडिसिन चालूच ठेवा, कारण आपण इथे मनावर काम करतोय, पण तुमचे रिपोर्ट्स दाखवायला लागतील आणि मग तुमचे डोसेस कमी व्हायला लागतील. सो मानसिक, शारीरिक आणि आत्मा यात म्हणजे मन, शरीर आणि आत्मा या तिन्हीवर जेव्हा जेव्हा काम करायचंय कोणाला, त्या सगळ्यासाठी हिप्नोथेरपी वापरली जाते. ओके. म्हणजे तुम्ही मी तर तुम्हाला लिस्ट देऊ शकते की किती गोष्टींवर वापरू शकतो. कारण जिकडे मन आहे, कारण सुरुवात मनातल्या म्हणजे विचारानेच होते ना कोणत्याही गोष्टीची. त्यामुळे म्हणजे मध्ये एक माझ्याकडे क्लायंट आलेले, त्यांना खोटं बोलायची सवय आहे. साधारण 35-36 वर्षाचा व्यक्ती आणि चांगल्या पोस्टवर काम करतोय, पण ती खोटं बोलायच्या सवयीमुळे काही नंबर्स इकडे तिकडे झाले आणि आता मला ते काढून टाकणार, त्याच्या अगोदर मी काम करायला सुरुवात करतो. पण ही इच्छा असणं आणि हा आतमध्ये बघणं की मी खोटं बोलतोय आणि मला आता काम करायला पाहिजे. सो मला असं वाटतं की कोणत्या प्रॉब्लेम्सवर काम करण्यापेक्षा मला माझे कोणते प्रॉब्लेम दिसतायत तिथून सुरुवात होते. तर म्हणजे त्याचा म्हणजे स्कोप एवढा आहे. मन, शरीर आणि आत्मा ह्या तिन्हीवर आम्ही काम करतो. काही जण येतात की मला गाणं म्हणावं असं वाटतं, पण मी अडकत जातो, म्हणजे माझा प्रवास अडकतो. मग आम्ही हिप्नोथेरपीमध्ये एखादं लाईफ असं आहे का, पास्ट लाईफ आहे का, जिकडे असा कोणता प्रसंग झालेला त्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही गाणारा होतात, तिथून सुरुवात पण होऊ शकते. तर ग्रेट. सो मॅम, मला अजून एक गोष्ट सांगा की पर्पज ऑफ लाईफ हा पण एक आता खूप वेगळा म्हणजे थोडा वेगळा विषय आहे, पण पर्पज ऑफ लाईफ प्रत्येकाला जर माहिती असेल तर त्याचं लाईफ खूप जास्ती बेटर होऊ शकतं. सो पर्पज ऑफ लाईफ पण हिप्नोथेरपीमधनं आपल्याला समजू शकतो. हो, समजू शकतं. म्हणजे आमच्याकडे एक टेक्निक आहे जिथे आम्ही परमात्म्याशी संवाद, हायर सेल्फ टॉक म्हणून टेक्निक वापरतो, जिथे आम्ही पर्पज विचारतो. फक्त होतं कसं की त्या स्टेटला पोचण्यासाठी थोडा मार्ग स्वच्छ करावा लागतो ना. सो पहिले काही गोष्टी कराव्या लागतात सो दॅट. म्हणजे काही वेळेला असं होतं की म्हणजे माझ्याकडे असे काही क्लायंट आलेत की ज्यांचा मी साधं एक सेशन सुरू केलं आणि तिथेच म्हणजे त्यांना तो लाईट दिसायला लागतो आणि मग तो परमात्म्याशी संवाद सुरू होतो आणि मग आम्हाला कळतं की अरे हे तर सेशन म्हणजे आपण सुरुवात काय केली आणि काय झालं. सो असं होतं आणि मग तिथे आम्ही प्रश्न विचारतो की पर्पज काय आहे. बऱ्याच वेळा असं होतं की लाईफ पर्पज हा तुम्ही जे स्वतःवर काम करता त्याच्यानंतर पण तो बदलत जातो. त्याच्यामुळे बरेच वेळा असे असतात की काही क्लायंट्स 1-2 वर्षांनी पुन्हा येतात की आपण एक सेशन घेऊया का, की काय मी कुठे आहे, म्हणजे काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये. सो लाईफ पर्पज एक्सप्लोरेशन आणि अंडरस्टँडिंग हा एक टेक्निक आहे. टेक्निक. हो. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो हिप्नोथेरपी ही एक सायंटिफिकली प्रूव्हन थेरपी आहे. हो. ओके, म्हणजे दिस इज अ सायन्स. अगदी. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की हिपोक्रॅट हे नाव ऐकलंय. म्हणजे आपल्याकडे डॉक्टर्सना हिपोक्रॅटची शपथ घ्यावी लागते. सो हिपोक्रॅट हा मला वाटतं ग्रीक फिजिशियन होता आणि त्यावेळेला म्हणजे 400 ते 370 BC मध्ये तो ग्रुप हिप्नॉसिस करायचा आणि कलेक्टिव्ह हिलिंग करायचा. आणि त्याचं एक वाक्य आहे की कोणताही आजार हा 3 कारणांवर अवलंबून आहे. मानसिक विचारसरणी, व्यक्तिमत्व आणि चारित्र्य. ओके. सो कॅरेक्टर, नंतर मेंटल ॲटिट्यूड आणि पर्सनॅलिटी, हे 3 फॅक्टर्स हे तुमच्या कोणत्याही आजाराला
कारणीभूत असतात. सो म्हणजे Okay. इतका त्यावेळेपासून सुरुवात झालाय. साधारण 1860 ते 70च्या दरम्यान डॉक्टर जेम्स एस्टेले हे सर्जन आहेत, स्कॉटिश सर्जन. त्यावेळेला त्यांनी 1800 सर्जरीज ह्या हिप्नॉसिसने केल्या होत्या. म्हणजे खूप फेमस सर्जन होते ते. अच्छा. डॉक्टर हिप्नॉसिसने सर्जरी केल्या होत्या म्हणजे तुम्ही तिथे ॲनेस्थेशिया आपण जो देतो, जे मेडिकल ॲनेस्थेशियामध्ये काय होतं तर तुमचं शरीरातलं पेन आपण बाजूला करतो काही ड्रग्स मुळे. इकडे ते शब्दांनी, अच्छा, हो, काही शब्द वापरून ते तुम्हाला त्या गुंगीमध्ये नेतात की जिकडे तुम्हाला कळतंय पण तुम्हाला पेन नाही होते. अच्छा. सो आजच्या घडीला म्हणजे 2015मध्ये एक डॉक्युमेंटरी यूट्यूबवर आली होती जिथे लाईव्ह सर्जरी हिप्नॉसिसमध्ये चालू आहे. हे लाईव्ह चालू होतं. म्हणजे मी तुम्हाला ती यूट्यूब लिंक शेअर पण करीन की 2015मध्ये हे एक झालं होतं. हिप्नो बर्दिंग हे रेग्युलर व्हायला लागलेलं आहे. अच्छा. इवन म्हणजे तुमच्या माहितीसाठी डेंटिस्ट पेन मॅनेजमेंटसाठी हिप्नोसिस वापरतायत. सो बऱ्याच ठिकाणी म्हणजे इंटरनॅशनली तर खूपच वापरायला सुरुवात केलेली आहे हिप्नोथेरपी. त्याच्यामुळे त्याला नाव आता क्लिनिकल हिप्नोथेरपी आले. क्लिनिकल हिप्नॉसिस म्हणून त्या नावाने ओळखलं जातं. आणि तुम्ही शोधलं तर तुम्हाला त्याची आर्टिकल्स पण भरपूर मिळतील. ओके मॅम, एक शेवटचा प्रश्न, सेल्फ हिप्नॉसिस कसं करायचं आणि सेल्फ हिप्नॉसिस खरंच करता येतं का? सो सेल्फ हिप्नॉसिस ही एक प्रोसेस आहे जी मी सेशन घेऊन शिकवते. ओके. हेट्रो हिप्नॉसिस आणि सेल्फ हिप्नॉसिस ह्याच्यामधला फरक आहे. तो बरेच वेळा यूट्यूब चॅनलवरून आपण सेल्फ हिप्नॉसिस करतो, पण त्यालाही मी हेट्रो हिप्नॉसिस म्हणेन कारण दुसरं कोणीतरी तुमच्या मनावर काम करते. बरोबर. सेल्फ हिप्नॉसिस हे इंटिग्रेट म्हणजे पूर्ण ऑर्गनाइज्ड प्रोसेस आहे. आणि हेट्रो हिप्नॉसिसमध्ये आम्ही डिसऑर्गनाइज करतो, म्हणजे तुमच्या सटल बॉडीज वेगळ्या होतात. सेल्फ हिप्नॉसिसमध्ये आम्ही काही कीवर्ड्स देतो, ते कीवर्ड्सने तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये एंटर करू शकता आणि मग तुम्हाला जी अफर्मेशन्स द्यायची आहेत, सजेशन द्यायचे ते तुमच्या मनाला देऊ शकता. सेल्फ हिप्नॉसिस हा रूट कॉजसाठी नाही आहे, पण तुम्ही जे जागरूक म्हणजे कॉन्शियस लेवलवर जी बोलता त्याच्याऐवजी सेल्फ हिप्नॉसिस करून तुम्ही अफर्मेशन्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडला देऊ शकणार. पण मी यूट्यूबवरून वगैरे करायला मी रेकमेंड नाही करणार कारण ते थोडंसं रिस्की आहे. कारण आपल्याला सेल्फ हिप्नॉसिसमध्ये बसून करायचं असतं किंवा फार फार तर असं करू शकता झोपून करायचं. त्याचे काही रूल्स आहेत, ते कोणी शिकवत नाही. तर सेल्फ हिप्नॉसिस कोणाला शिकवायचं असेल तर मी नक्कीच शिकवे, ते सांगू शकतो. एक अजून एक विचारायचं म्हणजे हिप्नॉसिस सेशनचं साधारण एका सेशनचा खर्च starts with 3,000 to 3,000 for one session and 2 hours म्हणजे 1.5 hour to 2 hours session. It starts with that. हिप्नोथेरपी सेशन हे काय प्रॉब्लेम क्लायंट घेऊन आलाय त्याच्यावर ठरलं जातं. पण ह्याची सुरुवात जी होते ती प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनने होते. क्लायंट हा पार्शियली अवेक असतो, त्याला कळत असतं काय चाललंय. इथे आम्हाला स्वतःवर पण काम करावं लागतं. सो पहिलं आम्ही स्वतःवर काम करतो. आम्ही शक्यतो टच करत नाही, कारण काय होतं की सेशन्समध्ये बऱ्याच वेळा बॉडी बोलायला लागते. सायक्रॅटिस्टची ट्रीटमेंट जेव्हा चालू असेल तेव्हा आम्ही इंटरफिअरच नाही करत. ओके ओके. मग आला तरी आम्ही सांगतो की लेटर घेऊन ये. कॉन्फिडन्स नाही आहे, ट्रस्ट इश्यू आहे, आय एम नॉट गुड इनफ. पहिली प्रिलिम झाली की बरेचसे स्टुडंट हिप्नोथेरपी घ्यायला येतात कारण त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट होते. स्पोर्ट्स परफॉर्मन्सला हिप्नोथेरपी अतिशय उपयोगी आहे. जेव्हा मी पहिल्यांदा क्लायंटला भेटते त्यावेळेला माझा एक प्रश्न असतो की तुमची झोप कशी आहे. कारण जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला ॲक्च्युली सबकॉन्शियस माइंड खूप जास्त काम करत असतं. बरोबर. 5-6 सेशन नंतर 15 वर्ष इन्सोमनियाचा पेशंट हा 5 ते 6 सेशनमध्ये नॉर्मल झाला. पेशंट बरा होऊन घरी गेला आणि तो जर पुन्हा आला तर प्रॉब्लेम हा पेशंटमध्ये नाही आहे. अच्छा. कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. अच्छा.
म्हणजे झाडाचं खत पाणी कसं आहे त्याच्यावर झाड जगणार ना. आजच्या दिवसामध्ये मला कोणाचा राग आला का, काही वाईट वाटलं का, मी वेगळ्या पद्धतीने वागायला पाहिजे होतं का, ह्याचं एक अवलोकन केलं की सबकॉन्शियस माइंडचं प्रोसेसिंग खूप सोपं व्हायला लागतं.